कुंभ राशी सप्टेंबरमध्ये तुमच्यासमोर असा एक संकेत येणार आहे जो आत्तापर्यंत अडकलेली दिशा बदलू शकतो. पण हा बदल ओळखण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य निर्णय महत्त्वाचा आहे. पुढे नेमकं काय घडणार आहे ते जाणून घ्या. कुंभ राशी सप्टेंबर 2026 बदलाची चाहूल स्पष्ट दिसणार. योग्य वेळ ओळखून घेतलेला निर्णय नवी दिशा देणार. सप्टेंबर 2026 हा महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आतून सुरू असलेल्या विचारांना प्रत्यक्ष बदलाची दिशा देणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून एखाद्या गोष्टीबाबत मनात संभ्रम असेल, निर्णय घ्यायचा असूनही योग्य वेळ कोणती हे समजत नसेल किंवा परिस्थिती बदलण्याची वाट पाहत असाल, तर या महिन्यात अनेक संकेत अधिक स्पष्टपणे जाणू शकतात. विशेषतः महिन्याची सुरुवात होताच काही जुने प्रश्न पुन्हा समोर येतील, पण यावेळी त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा वेगळा असेल. त्यामुळे जे बदल आधी कठीण वाटत होते, त्यांच्याकडे तुम्ही अधिक शांतपणे आणि व्यावहारिक पद्धतीने पाहू शकाल. कुंभ राशीसाठी सप्टेंबरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे योग्य संधी ओळखणे. प्रत्येक संधी स्वीकारणे गरजेचे नाही आणि प्रत्येक विलंब म्हणजे अपयश असेही नाही. काही गोष्टी थांबल्या आहेत यामागे कारण असू शकते आणि त्या गोष्टी पुन्हा सुरू करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामासाठी अचानक फोन येणे, जुना संपर्क पुन्हा जोडला जाणे, रखडलेल्या व्यवहाराबाबत हालचाल होणे किंवा तुम्ही आधी केलेल्या प्रयत्नाला उशिराने प्रतिसाद मिळणे असे अनुभव या काळात येऊ शकतात. त्यामुळे एखादी संधी अगदी छोट्या स्वरूपात समोर आली तरी तिच्याकडे दुर्लक्ष न करता तिचे पुढील परिणाम विचारात घेणे महत्त्वाचे ठरेल. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत सप्टेंबर महिना दिशा बदलण्याचे संकेत देऊ शकतो. नोकरीमध्ये जबाबदारी वाढणे, नवीन काम सोपवले जाणे, वरिष्ठांकडून तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाणे किंवा काम करण्याची पद्धत बदलण्याची वेळ येऊ शकते. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन नोकरीचा विचार अधिक गंभीरपणे करावा वाटेल. मात्र फक्त भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी पगार, स्थैर्य, भविष्यातील संधी आणि कामाचे वातावरण या सर्व बाबी तपासून पुढे जाणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या ग्राहकांमधून किंवा जुन्या ओळखीमधून नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसरी संधी मिळण्याचे संकेतही दिसू शकतात. आर्थिक बाबतीत हा महिना सावधपणे पुढे जाण्याचा आहे. पैशांची आवक वाढवण्यासाठी नवीन मार्गांचा विचार होऊ शकतो, परंतु त्याच वेळी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. एखादा जुना खर्च, कर्जाचा हप्ता किंवा घराशी संबंधित आर्थिक जबाबदारी अचानक समोर येऊ शकते. त्यामुळे पैसा हातात आला की लगेच खर्च करण्याऐवजी काही रक्कम भविष्यासाठी बाजूला ठेवणे योग्य ठरेल. विशेषतः कोणाच्याही शब्दावर मोठी आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासणे कुंभ राशीसाठी महत्त्वाचे राहील. कौटुंबिक जीवनात काही गैरसमज दूर होण्याची संधी मिळू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत पूर्वीपासून मनात असलेली नाराजी संवादातून कमी होऊ शकते. तुमच्या मनात खूप काही असूनही तुम्ही ते स्पष्टपणे व्यक्त करत नसाल तर सप्टेंबरमध्ये मन मोकळे करण्याची गरज जाणवेल. तुमच्या शांत स्वभावामुळे काही लोकांना तुमच्या मनातील परिस्थिती समजत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य शब्द बोलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचे मत निर्णायक ठरू शकते. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीतही बदलाची चाहूल जाणू शकते. नात्यात असलेल्या व्यक्तींनी जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढण्याऐवजी पुढे काय करायचे यावर लक्ष केंद्रित करावे. एखाद्या व्यक्तीचे वागणे अचानक बदलल्यास लगेच निष्कर्ष काढू नका. संवादाला संधी दिल्यास परिस्थिती तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असल्याचे समजू शकते. अविवाहित कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा मित्रांच्या माध्यमातून नवीन संबंधाची सुरुवात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या महिन्यात तुमच्या मनाची भूमिका विशेष महत्त्वाची राहील. अनेक वेळा बाहेरची परिस्थिती बदलण्यापूर्वी आपल्या विचारांमध्ये बदल होतो आणि त्यानंतर आपण घेतलेले निर्णय आयुष्याला नवी दिशा देतात. सप्टेंबरमध्ये तुमच्यासोबतही असेच काही घडू शकते. आतापर्यंत ज्या गोष्टीला तुम्ही नशिबाचा अडथळा समजत होता त्याच अनुभवातून तुम्हाला पुढे जाण्याची नवीन पद्धत सापडू शकते.
म्हणून भूतकाळातील अपयशाचा आधार घेऊन स्वतःला थांबवू नका. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि पुरेशी विश्रांती याकडे लक्ष देणे आवश्यक राहील. कामाचा ताण किंवा सतत विचार करण्याची सवय यामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची वेळ, आहार आणि दैनंदिन हालचाल यामध्ये सातत्य ठेवले तर ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत होईल. शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. सप्टेंबरचा उत्तरार्ध कुंभ राशीसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला जे प्रश्न अनिश्चित वाटत होते त्याबाबत काही स्पष्टता निर्माण होऊ शकते. एखादा निर्णय पुढे ढकलत असाल तर योग्य माहिती मिळाल्यानंतर तो घेण्याची वेळ येऊ शकते. तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर लोकांच्या दबावामुळे निर्णय घेऊ नये. तुमच्या परिस्थितीला काय योग्य आहे, तुमच्या भविष्यासाठी काय उपयोगी आहे आणि कोणता मार्ग तुम्हाला मानसिक समाधान देतो याचा विचार करून निर्णय घ्या. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी. बदल नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधी एखादा छोटासा फोन, एखादी भेट, एखादी नवीन ओळख, एखादा विचार किंवा अचानक मिळालेली संधी भविष्यात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या घटनांकडेही लक्ष द्या. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय पुढील अनेक महिन्यांची दिशा बदलू शकतो. एकंदरीत पाहता सप्टेंबर 2026 हा कुंभ राशीसाठी जुन्या अडथळ्यांकडे नव्या नजरेने पाहण्याचा, संधी ओळखण्याचा आणि स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा काळ ठरू शकतो. जे काही तुमच्या आयुष्यातून दूर जात आहे त्याला जबरदस्तीने धरून ठेवण्यापेक्षा तुमच्यासाठी नवीन मार्ग कोणता खुला होत आहे हे पाहणे अधिक महत्त्वाचे राहील. योग्य वेळ ओळखून शांतपणे घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्यात नवी दिशा निर्माण करू शकतो. सप्टेंबर 2026च्या पुढील काळात कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी स्वतःच्या क्षमता नव्याने ओळखण्याचा टप्पा सुरू होऊ शकतो. आतापर्यंत एखाद्या कामात तुमचे योगदान असूनही त्याचे अपेक्षित श्रेय मिळत नसेल तर परिस्थिती हळूहळू बदलताना दिसू शकते. विशेषतः तुमच्या कौशल्याचा उपयोग एखाद्या नवीन प्रकल्पात, वेगळ्या जबाबदारीत किंवा तुमच्या नेहमीच्या कामापेक्षा थोड्या वेगळ्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे काम अवघड वाटले तरी त्यातून मिळणारा अनुभव पुढील काळात तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. या काळात तुमच्या निर्णयांवर बाहेरील व्यक्तींचा प्रभाव कमी करणे आवश्यक राहील. काही लोक तुमच्यासाठी चांगले विचार करत असतील तर काही जण स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर तुमचा सल्ला देतील. पण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. त्यामुळे कोणीतरी सांगितले म्हणून एखादा मार्ग स्वीकारण्याऐवजी त्या निर्णयाचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम स्वतः तपासणे अधिक योग्य ठरेल. विशेषतः करिअर, व्यवसाय किंवा पैशाशी संबंधित विषयांमध्ये भावनिक दबावापेक्षा वस्तुस्थितीला प्राधान्य द्या. कामाच्या ठिकाणी तुमच्यासमोर एक अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुमची संयमाची परीक्षा होईल. एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी येणे किंवा तुमच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप होणे शक्य आहे. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा पुरावे, माहिती आणि परिस्थिती समजून घेऊन बोलणे तुमच्या फायद्याचे ठरेल. तुमच्या शांतपणाला काही जण कमकुवतपणा समजू शकतात, पण योग्य क्षणी स्पष्ट भूमिका घेतल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. व्यवसायामध्ये विस्ताराचा विचार करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक गोष्ट एकाच वेळी करण्याचा प्रयत्न टाळावा. एखाद्या एका कामावर लक्ष केंद्रित करून त्याची गुणवत्ता वाढवणे अधिक परिणामकारक ठरू शकते. ऑनलाईन काम, तांत्रिक क्षेत्र, सल्लागार स्वरूपाचे काम, स्वतंत्र प्रकल्प किंवा कौशल्यावर आधारित उत्पन्नाचे मार्ग यामध्ये नवीन कल्पना सुचू शकतात. एखादी कल्पना पूर्वी फक्त मनात होती तर आता तिच्यावर प्रत्यक्ष काम करण्याची प्रेरणा मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे पैशाकडे पाहण्याची तुमची पद्धत बदलू शकते. केवळ उत्पन्न किती आहे यापेक्षा पैसा कुठे जात आहे आणि त्याचा भविष्यात काय उपयोग होणार आहे याचा विचार सुरू होईल. काही कुंभ राशीच्या व्यक्ती घरातील वस्तू, वाहन, तांत्रिक साधन किंवा एखाद्या आवश्यक सुविधेसाठी खर्च करण्याचा विचार करू शकतात. मोठी खरेदी करताना आकर्षक ऑफरपेक्षा प्रत्यक्ष गरज आणि दीर्घकालीन उपयोग लक्षात घेणे चांगले राहील. कुटुंबातील तरुण व्यक्ती, भावंड किंवा जवळच्या नातेवाईकांसंबंधी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता असू शकते. एखाद्या व्यक्तीच्या शिक्षणाशी, नोकरीशी किंवा वैयक्तिक प्रगतीशी संबंधित घटना
घरातील वातावरण हलके करू शकतात. त्याचवेळी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना स्वतःवर अतिरिक्त ताण घेऊ नका. तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या मर्यादा दोन्ही स्पष्ट ठेवणे आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये एक वेगळी परिपक्वता निर्माण होऊ शकते. तुम्ही कोणासाठी किती प्रयत्न करता आणि समोरची व्यक्ती त्याची किती किंमत करते याचा विचार मनात येऊ शकतो. त्यामुळे काही नाती अधिक मजबूत होतील तर काही संबंधांमध्ये अंतर ठेवण्याची गरज जाणवू शकते. हा बदल नकारात्मकच असेल असे नाही. कधी कधी योग्य अंतर ठेवल्यामुळे मनातील तणाव कमी होतो आणि स्वतःच्या भावनांकडे शांतपणे पाहता येते. अविवाहित व्यक्तींसाठी एखाद्या व्यक्तीशी संवाद वाढवण्याची शक्यता आहे. मात्र या काळात केवळ आकर्षणावर आधारित निर्णय घेण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचे विचार, स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. काही वेळा एखादी व्यक्ती सुरुवातीला साधी ओळख वाटते, पण संवाद वाढल्यानंतर तिचे महत्त्व जाणू शकते. त्यामुळे घाई न करता नात्याला नैसर्गिक वेळ देणे योग्य ठरेल. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ स्वतःची अभ्यास पद्धती सुधारण्याचा ठरू शकतो. सतत एकाच पद्धतीने अभ्यास करून अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर वेळेचे नियोजन, विषयांची विभागणी आणि सरावाची पद्धत बदलण्याचा फायदा होईल. स्पर्धात्मक परीक्षा, तांत्रिक शिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्या व्यक्तींना एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मिळणारे मार्गदर्शन उपयोगी ठरू शकते. सर्जनशील काम करणाऱ्या व्यक्तींना या काळात कल्पनांची कमतरता भासणार नाही. लेखन, सोशल मीडिया, कला, डिझाईन, डिजिटल काम किंवा स्वतःचा ब्रँड तयार करण्याच्या क्षेत्रात असाल तर तुमच्या जुन्या पद्धतीपेक्षा वेगळे काही करण्याची इच्छा निर्माण होईल. लोकांना काय आवडते याचा अभ्यास करताना स्वतःची वेगळी ओळख टिकवणे महत्त्वाचे राहील. इतरांची नक्कल करण्यापेक्षा स्वतःचा अनुभव आणि स्वतःची शैली वापरल्यास त्याचा फायदा अधिक होऊ शकतो. सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांकडे जाताना मनातील काही प्रश्नांची उत्तरे स्वतःच मिळू लागतील. ज्यासाठी सतत बाहेरून पुष्टी हवी होती त्या विषयात तुमचा स्वतःचा निर्णय अधिक स्पष्ट होऊ शकतो. या टप्प्यावर मागे वळून पाहिल्यास मागील काही महिन्यांतील अडचणींनी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत हे जाणवेल. त्यामुळे या महिन्याचा खरा फायदा केवळ एखादी घटना घडण्यात नसून तुमच्यात निर्माण होणाऱ्या नव्या आत्मविश्वासात असू शकतो. या काळात स्वतःसाठी काही स्पष्ट नियम बनवणे फायदेशीर ठरेल. कोणते काम आधी करायचे, कोणत्या व्यक्तींना किती वेळ द्यायचा, कुठे पैसा खर्च करायचा आणि कोणत्या गोष्टींना नकार द्यायचा हे ठरवले तर मानसिक गोंधळ कमी होईल. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयाला योग्य दिशा देणे महत्त्वाचे ठरेल. सप्टेंबर 2026चा हा पुढील टप्पा कुंभ राशीसाठी स्वतःची किंमत ओळखण्याचा आणि आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरवण्याचा काळ ठरू शकतो. तुमच्याकडे आधीपासून असलेली क्षमता योग्य ठिकाणी वापरली गेली तर परिणाम अपेक्षेपेक्षा चांगले मिळू शकतात. परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून छोट्या पावलांनी पुढे जाणे हा या काळातील अधिक प्रभावी मार्ग ठरू शकतो. सप्टेंबर 2026च्या शेवटच्या टप्प्यात कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक वेग घेऊ शकतात. विशेषतः बराच काळ एखाद्या उत्तराची, परवानगीची किंवा निर्णयाची वाट पाहत असाल तर परिस्थितीमध्ये अनपेक्षित हालचाल होण्याची शक्यता आहे. एखाद्या कार्यालयीन प्रक्रियेत पुढील पाऊल पडणे, आवश्यक कागदपत्र मिळणे, संपर्कातून मदत मिळणे किंवा पूर्वी बंद झालेला पर्याय पुन्हा उपलब्ध होणे अशा स्वरूपात बदल जाणू शकतो. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये छोट्या बातम्यांकडेही दुर्लक्ष न करता त्यांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्वतःसाठी सीमा आखणे. आतापर्यंत दुसऱ्यांच्या अडचणी सोडवताना तुम्ही स्वतःच्या गरजा मागे ठेवत असाल तर आता त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विनंतीला होकार देणे आवश्यक नाही आणि प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणेही योग्य नाही. जे काम तुमच्या क्षमतेच्या बाहेर आहे किंवा ज्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या ध्येयावर परिणाम होतो त्याबाबत स्पष्टपणे भूमिका घेणे आवश्यक राहील. या बदलामुळे सुरुवातीला काही लोक नाराज होऊ शकतात, पण पुढे तुमच्या बदलचा आदर वाढू शकतो. घर,
जमीन, मालमत्ता किंवा राहण्याच्या ठिकाणाशी संबंधित विषय असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात काही महत्त्वाची हालचाल दिसू शकते. घर बदलण्याचा विचार, घरातील दुरुस्ती, जागेची खरेदी विक्री किंवा कुटुंबाच्या सोयीसाठी एखादा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. अशा व्यवहारांमध्ये भावनेपेक्षा कागदपत्रे, कायदेशीर बाबी आणि आर्थिक क्षमता यांना प्राधान्य देणे आवश्यक राहील. एखादा व्यवहार आकर्षक वाटत असला तरी सर्व अटी समजून घेतल्याशिवाय अंतिम निर्णय घेणे टाळा. प्रवासाच्या दृष्टीनेही काही नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात. कामानिमित्त छोटा प्रवास, कुटुंबासोबत अचानक आखलेला कार्यक्रम किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी दूर जाण्याची वेळ येऊ शकते. या प्रवासातून केवळ काम पूर्ण होणार नाही, तर नवीन ओळखी आणि भविष्यात उपयोगी पडणारी माहिती मिळण्याची शक्यता आहे. काही जणांसाठी शहराबाहेरील संधी किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करण्याचा विचारही पुढे येऊ शकतो. तुमच्या सामाजिक वर्तुळातही बदल जाणू शकतो. काही जुन्या ओळखींपासून नैसर्गिकरित्या अंतर वाढेल, तर एखाद्या नव्या व्यक्तीशी विचार जुळू लागतील. या नवीन ओळखीमधून एखादी व्यावसायिक संधी, मार्गदर्शन किंवा उपयुक्त माहिती मिळू शकते. मात्र प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी वेळ घेऊन समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासणे योग्य राहील. तुमच्या नावाने किंवा तुमच्या कामामुळे एखाद्या ठिकाणी ओळख निर्माण होण्याची शक्यता देखील वाढू शकते. तुम्ही स्वतःचे काम, व्यवसाय, कला, डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा कोणतेही स्वतंत्र कौशल्य विकसित करत असाल तर तुमच्या कामाकडे नवीन लोकांचे लक्ष जाऊ शकते. सुरुवातीला प्रतिसाद कमी वाटला तरी सातत्य कायम ठेवले तर हळूहळू त्याचा परिणाम दिसू शकतो. विशेषतः स्वतःचे काम लोकांसमोर मांडताना आत्मविश्वास वाढवणे आवश्यक ठरेल. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या भूतकाळातील एका निर्णयाचा पुन्हा विचार करावा लागू शकतो. त्यावेळी वेगळा निर्णय घेतला असता तर असा विचार मनात येऊ शकतो. पण त्याच विचारात अडकून राहण्यापेक्षा त्या अनुभवातून आज काय शिकता येईल यावर लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरेल. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून मिळालेला अनुभव पुढील निर्णय अधिक शहाणपणाने घेण्यासाठी वापरता येतो. आध्यात्मिक आणि अंतर्मुखतेच्या दृष्टीने हा काळही अर्थपूर्ण ठरू शकतो. काही व्यक्तींना मंदिर, देवदर्शन, नामस्मरण, ध्यान किंवा शांत वातावरणात वेळ घालवण्याची इच्छा वाढू शकते. सतत बाह्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्याऐवजी दिवसातील काही वेळ स्वतःच्या विचारांसाठी ठेवला तर मनातील अस्वस्थता कमी करण्यास मदत होऊ शकते. श्रद्धा जपताना कोणत्याही भीतीवर आधारित निर्णय घेण्यापेक्षा सकारात्मकता, शिस्त आणि चांगले कर्म यांना महत्त्व देणे अधिक योग्य राहील. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना महिन्याच्या अखेरीस आता जुनी पद्धत सोडून नवीन सुरुवात करायला हवी अशी तीव्र जाणीव होऊ शकते. ही सुरुवात नोकरी बदलण्यापासून ते एखादे कौशल्य शिकण्यापर्यंत, आर्थिक नियोजनापासून वैयक्तिक सवयी बदलण्यापर्यंत कोणत्याही स्वरूपाची असू शकते. महत्त्वाचे म्हणजे बदल केवळ भावनेच्या भरात न करता त्यासाठी ठोस तयारी करणे. जेव्हा मनातील इच्छा आणि प्रत्यक्ष कृती एकत्र येतात तेव्हाच परिवर्तनाला मजबूत आधार मिळतो. या काळात तुमच्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा किंवा बाह्य यश नसून योग्य लोक, योग्य माहिती आणि योग्य वेळ यांचा संगम ठरू शकतो. एखादी संधी तुमच्या समोर आली तर तिचे मूल्य लगेच समजेलच असे नाही. काही संधींचा फायदा काही आठवडे किंवा काही महिने पुढे मिळू शकतो, पण प्रत्येक गोष्टीला तात्काळ परिणाम दिसत नाही, म्हणून ती निरुपयोगी आहे असे समजू नका. सप्टेंबर 2026 संपताना कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याबद्दल अधिक स्पष्ट चित्र मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या दिशेने जायचे, कोणत्या गोष्टी मागे सोडायच्या आणि कोणत्या संधीला गंभीरपणे घ्यायचे याबाबत मन अधिक स्थिर होऊ शकते. या संपूर्ण काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे राहील. तुमच्यासाठी योग्य असलेला बदल नेहमी इतरांना लगेच समजेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी बाहेरून मान्यता मिळण्याची वाट न पाहता योग्य माहिती, स्वतःची क्षमता आणि दीर्घकालीन परिणाम यांचा विचार करून पुढे जाणे अधिक फायदेशीर ठरेल. सप्टेंबरचा शेवट तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या परिणामाचा शेवट नसून पुढील टप्प्याची तयारी ठरू शकतो. या महिन्यात घेतलेले काही छोटे निर्णय पुढील काळात मोठ्या स्वरूपात परिणाम देऊ शकतात. त्यामुळे घाई न करता, संधी हातातून जाऊ न देता आणि स्वतःच्या क्षमतेवर संशय न घेता पुढे जात राहा. बदलाची चाहूल जेव्हा स्पष्ट जाणवते तेव्हा त्याला घाबरण्यापेक्षा त्या बदलातून स्वतःसाठी अधिक चांगली दिशा कशी निर्माण करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे कुंभ राशीसाठी सर्वात महत्त्वाचे ठरेल. सप्टेंबर 2026 मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात
ज्यांचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण त्यातून पुढील काही काळासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. विशेषतः एखाद्या जुन्या अनुभवातून मिळालेली शिकवण आता प्रत्यक्ष उपयोगी पडेल. पूर्वी ज्या परिस्थितीत तुम्ही गोंधळून निर्णय घेतला असता, त्याच प्रकारची परिस्थिती पुन्हा आली तरी यावेळी तुम्ही अधिक विचारपूर्वक पाऊल उचलू शकता. त्यामुळे हा काळ केवळ बाहेरचे बदल पाहण्याचा नसून स्वतःच्या निर्णय क्षमतेतील प्रगती जाणवण्याचाही ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात तुमच्याकडे एखादे महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते, ज्यासाठी इतरांपेक्षा तुमच्यावर अधिक विश्वास दाखवला जाईल. सुरुवातीला ही जबाबदारी अतिरिक्त ओझे वाटू शकते, पण त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. एखाद्या बैठकीत तुमचे मत गांभीर्याने घेतले जाणे, तुमच्या कल्पनेला मान्यता मिळणे किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुकाचे शब्द मिळणे यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या कामाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असली तरी तिचा परिणाम चांगला असेल तर तीच तुमची खासियत ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी व्यवहार करताना पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची राहील. एखाद्या ग्राहकाकडून मोठी ऑर्डर किंवा नवीन काम मिळण्याची शक्यता असली तरी त्यासाठी वेळ, खर्च आणि मनुष्यबळ किती लागेल याचा अंदाज आधी घेणे आवश्यक आहे. फक्त काम मिळाले म्हणून लगेच स्वीकारण्यापेक्षा ते व्यवस्थित पूर्ण करता येईल का हे पाहणे फायदेशीर ठरेल. या काळात छोट्या कामातून मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक वेगळा संकेत दिसू शकतो. एखादी जाहिरात, संदेश किंवा संपर्क अचानक तुमच्या लक्षात येईल आणि त्यातून आधी विचार न केलेल्या क्षेत्राचा पर्याय समोर येऊ शकतो. नवीन क्षेत्रात जाण्यापूर्वी आवश्यक कौशल्ये, अनुभव आणि भविष्यातील वाढीच्या संधी तपासणे महत्त्वाचे राहील. सध्याची नोकरी लगेच सोडण्यापेक्षा नवीन पर्याय निश्चित झाल्यानंतर पुढील पाऊल उचलणे अधिक सुरक्षित ठरू शकते. आर्थिक बाबतीत घरातील एखाद्या सदस्याचा गरजेसाठी खर्च करावा लागू शकतो. हा खर्च अपेक्षित नसला तरी योग्य नियोजन केल्यास त्याचा ताण कमी होईल. काही व्यक्तींना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा, बचतीचा किंवा दीर्घकाळ जपलेल्या पैशांचा उपयोग करण्याची वेळ येऊ शकते. पैशांबाबत भावनिक निर्णय घेण्यापेक्षा कोणत्या खर्चाला प्राधान्य द्यायचे हे आधी ठरवणे फायदेशीर राहील. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या कागदपत्राशी संबंधित एखादे काम पूर्ण करावे लागू शकते. बँकिंग, विमा, शासकीय प्रक्रिया, मालमत्ता, शिक्षण किंवा व्यावसायिक नोंदणीशी संबंधित कागदपत्रे प्रलंबित असतील तर ती व्यवस्थित तपासून पूर्ण करण्यासाठी हा काळ योग्य आहे. एखाद्या कागदावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक अट वाचणे आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. कौटुंबिक पातळीवर एखाद्या जुन्या परंपरेत किंवा घरातील पद्धतीत बदल करण्याची चर्चा होऊ शकते. घरातील जबाबदाऱ्या कोण कशा प्रकारे पार पाडणार आहे, खर्चाचे नियोजन कसे करायचे किंवा भविष्यासाठी कोणती व्यवस्था करायची याबाबत चर्चा होऊ शकते. यावेळी प्रत्येकाचे मत ऐकून घेतल्यास घरातील वातावरण अधिक संतुलित राहण्यास मदत होईल. तुमचे मत योग्य असले तरी ते समोरच्यांवर लादण्याऐवजी समजावून सांगणे अधिक प्रभावी ठरेल. भावनिक पातळीवर तुम्हाला स्वतःबद्दल काही नवीन जाणीवा होऊ शकतात. काही लोकांच्या मतामुळे तुम्ही स्वतःची किंमत कमी समजत असाल तर त्यातून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. तुमची प्रगती इतरांच्या वेगाशी तुलना करून मोजण्याची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीची वेळ आणि परिस्थिती वेगळी असते. सप्टेंबरमध्ये स्वतःच्या छोट्या प्रगतीलाही महत्त्व देण्याची सवय लागली तर मानसिक समाधान वाढू शकते. तुमच्या दैनंदिन जीवनात एखादी नवीन सवय सुरू करण्यासाठीही हा काळ चांगला ठरू शकतो. सकाळची दिनचर्या बदलणे, वेळेचे नियोजन करणे, एखादे कौशल्य शिकणे, वाचनाची सवय लावणे किंवा डिजिटल माध्यमांचा वापर नियंत्रित करणे यासारखे छोटे बदल पुढे मोठा परिणाम देऊ शकतात. एका दिवसात सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एका वेळी एक सवय विकसित केली तर ती टिकवणे सोपे जाईल. काही व्यक्तींना त्यांच्या कामामुळे किंवा कौशल्यामुळे नवीन लोकांसमोर स्वतःला सादर करण्याची संधी मिळू शकते. मुलाखत, सार्वजनिक बोलणे, ऑनलाईन बैठक, कार्यक्रम किंवा एखाद्या प्रकल्पाचे सादरीकरण यापैकी काही प्रसंग समोर येऊ शकतात. सुरुवातीला थोडी भीती किंवा संकोच वाटला तरी ही संधी टाळू नका. स्वतःला व्यक्त करण्याचा सराव पुढील काळात तुमच्यासाठी मोठी ताकद बनू शकतो. मित्रपरिवाराच्या बाबतीतही एक सूक्ष्म बदल जाणू शकतो. नेहमी तुमच्या भोवती असणाऱ्या लोकांपेक्षा तुमच्या ध्येयांना समजून घेणाऱ्या मोजक्या व्यक्तींशी जवळीक वाढू शकते. एखादा मित्र तुम्हाला अशा विषयावर सल्ला देऊ शकतो
ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलतो. मात्र आर्थिक किंवा अत्यंत वैयक्तिक बाबतीत कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची पडताळणी करणे आवश्यक आहे. महिन्याच्या पुढील काळात तुमच्यासाठी थांबणे आणि सोडून देणे यातील फरक समजणे महत्त्वाचे ठरेल. एखादी गोष्ट थोडा वेळ घेते म्हणून ती चुकीची आहे असे नाही, पण सतत प्रयत्न करूनही ती तुमच्या जीवनात कोणतीही सकारात्मक दिशा निर्माण करत नसेल तर तिच्याबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज असते. योग्य वेळी दिशा बदलणे हे अपयश नसून परिस्थितीची जाणीव असण्याचे लक्षण आहे. सप्टेंबर 2026च्या या विस्तारित काळात कुंभ राशीसमोर अनेक पर्याय येऊ शकतात, पण प्रत्येक पर्याय निवडणे आवश्यक राहणार नाही. तुमच्यासाठी सर्वाधिक उपयोगी ठरणारा मार्ग निवडताना दीर्घकालीन स्थैर्य, मानसिक समाधान आणि प्रत्यक्ष प्रगती या 3 गोष्टींचा विचार करा. अचानक मिळणाऱ्या आकर्षक संधीपेक्षा हळूहळू पण मजबूत परिणाम देणाऱ्या संधी अधिक फायदेशीर ठरू शकतात. या संपूर्ण महिन्याचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की तुमची पुढची दिशा केवळ परिस्थिती ठरवणार नाही. तुमची निवड, तुमची शिस्त आणि योग्य वेळी घेतलेली भूमिका यांचाही त्यात मोठा वाटा असेल. त्यामुळे जे बदल तुमच्या नियंत्रणात आहेत त्यावर काम करा आणि जे तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यांच्याबद्दल अनावश्यक चिंता करू नका. सप्टेंबरचा शेवट जवळ येताना तुम्हाला स्वतःच्या आयुष्याबद्दल अधिक प्रगल्भ आणि स्पष्ट दृष्टिकोन मिळू शकतो आणि हाच दृष्टिकोन पुढील काळातील मोठ्या निर्णयांसाठी तुमची खरी ताकद ठरू शकतो. कुंभ राशी सप्टेंबरमध्ये तुमच्यासमोर येणारा बदल तुमच्यासाठी शुभ ठरो अशी मनापासून इच्छा. हे राशी भविष्य तुमच्या मनाला भावले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि ही माहिती कुंभ राशीच्या तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवीन आणि खास राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका.